तेज प्रभू न्यूजला स्वागत। संकेश्वरातील हिंदू खाटीक समाजकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न झाला। संकेश्वर नगरातील सुभाष रोड येथील बिरोबा मंदिरच्या हॉलमध्ये 10वी व 12वी या गुणवंत विद्यार्थ्यांचा फेटा बांधून, शाल घालून, हार व मेडल घालून, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन कौतुकाने सत्कार करण्यात आला व विशेष गुणवत्ता प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांचाही या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला। या गुणवंत विद्यार्थ्यांनी शिक्षण, उद्योग, नोकरी, समाजकार्य इतर अनेक क्षेत्रामध्ये आपली उन्नती प्रगती करावी यासाठी या कार्यक्रम अनेक गण्यमान्यवरांनी या विद्यार्थ्यांचा मार्गदर्शन केला। व्यासपीठवर उपस्थिती समाज अध्यक्ष किरण शेडगे, उपाध्यक्ष बाळू गायकवाड, प्रमुख पाहुणे डॉक्टर नंदकुमार हवळ, सुरेश भोपळे, प्रकाश भोपळे, प्रभाकर गायकवाड, पांडुरंग गायकवाड, व्यंकटेश शारबिद्रे, अप्पासाहेब घोलप, गोरख कांबळे तसेच जयप्रकाश सावंत उपस्थित होते। स्वागत व प्रस्ताविक जितेंद्र भोपळे यांनी केले। स्वागत गीत सानिया जितेंद्र भोपळे, डॉक्टर विनोद गायकवाड परिचय भाषण, डॉक्टर दिनेश भोपळे व्होट ऑफ थँक्स, श्रुती राजेश गायकवाड हँकरिंग केले। तसेच विशेष सहकार व उपस्थिती सागर गायकवाड, परशुराम गायकवाड, शैलेंद्र शेटके, संजय गायकवाड, भारत भोपळे, गणेश गायकवाड, सचिन भोपळे, विनायक गायकवाड, नितीन शेडगे, विशाल गायकवाड, संजय भोपळे, सदाशिव गायकवाड, व्यंकटेश भोपळे, सुधीर भोपळे, पांडुरंग भोपळे व महिला वर्ग विशेष जास्तीत जास्त उपस्थित होते। समस्त खाटीक समाज व युवा मित्र या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले होते। डॉक्टर दिनेश भोपळे व्होट ऑफ थँक्स केले। तेज प्रभू न्यूज संकेश्वर। एक आपल्याला जन्म देते तर दुसरी आपल्याला खुशी देते। अशा ह्या आणि मातेच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून मी आपली श्रुती राजेश गायकवाड आजच्या ह्या विशेष सोहळ्यात सर्वांचा स्वागत करते। स्वागतम सुस्वागतम। आज आनंद बरसाने आंगन मेरे, हम करें आपका स्वागतम स्वागतम, हम करें आपका स्वागतम स्वागतम। आज आनंद बरसा, फूल गिरने लगी, कलियां हंसने लगी, ढोल बन बन के सरगम सुनाने लगी। आमचे सर्वांचे आराध्य देव श्री विद्यादेव यांच्या चरणी नतमस्तक ठेवून आज या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत। आज कित्येक वर्षापासून आपण एक ज्या दिवसाची वाट पाहत होतो की आमच्या खाटीक समाजातर्फे आमचे युवा पिढीमध्ये जे तरुण शिक्षित झालेले आहेत त्यांचे एक सत्कार कार्यक्रम करण्यासाठी आम्ही खाटीक समाज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमासाठी आम्ही
आमचे गावचे नामवंत डॉक्टर नंदकुमार रावळ साहेब यांना यांची उपस्थितीमुळे या कार्यक्रमाचे भार एक वेगळी झालेली आहे. आमच्या समाजामध्ये एकूणच शैक्षणिक पात्रतेमध्ये फार मागे आहोत. मात्र आजच्या घटनेला आमच्या तरुण मुलांनी ज्या पद्धतीने शिक्षणामध्ये त्यांनी उच्च पातळीवरती पोहोचलेले आहे आणि आज येणाऱ्या भविष्यामध्ये आमची पूर्ण मुली ज्या पद्धतीने शिक्षण घेत आहेत त्यांचा आम्हाला पूर्ण समाजाला फार गर्व आहे. परिचय देण्याच्या पलीकडचे आहे आणि आम्हा सर्व पोरांना सर्व शक्तीवासियांना त्याचं पूर्णपणे परिचय आहे. तरी पण आपण एक परिचय देऊ त्यांचा. आणि मी आज भाग्यशाली स्वतःला समजतो कारण ते माझे प्रेरणास्थान आहे. त्यांना मी लहानपणापासून बघत आलेलं आहे. त्यांच्याप्रमाणे मी पण एक मोठा डॉक्टर व्हावं माझे स्वप्न होते आणि त्यांना फॉलो करून मी झालेलं आहे. परिचय आणि कॅरेक्टर एक 2-3 सेंटेन्समध्येच होतं. सर एक सिंपल लिव्हिंग हाय थिंकिंग हे एक वाक्य आहे ना, तर एक सिंपल आहे आणि त्यांचे खूप विचार आहे. कॉलेजमध्ये चालू केला आहे त्यामुळे पूर्वी विद्यार्थ्यांचे खर्च करून त्या प्रोत्साहन आपले जबाबदारी बरोबर कमी पुन्हा पिण्याची इच्छा म्हणजे निर्माण झाली अशी माझी इच्छा आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनात गुरुजनांचा पालकांचा आदर करून शाळेमध्ये विशेष लक्ष देऊन अभ्यास केला पाहिजे. आपल्या मित्राबरोबर चांगले वागणूक घेऊन शिक्षण काय त्यांना मदत पण केली पाहिजे. आज आपण शिक्षण या विषयावर बोलण्यासाठी आणि शिक्षणासाठी जी कोणीही चोरून घेऊ शकत नाही. शिक्षण ही अशी गोष्ट आहे जिचा नाश होऊ शकत नाही. शिक्षण ही अशी गोष्ट आहे जिची कधी वाटणी होऊ शकत नाही. शिक्षण ही अशी गोष्ट आहे जिच्यावर कोणी दावा करू शकत नाही. शिक्षण घेणारा कधीही उपाशी राहू शकत नाही. शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी शिक्षणच नाही, तर शिक्षण म्हणजे एखादी कला अवगत करणे, ती पारंगत करणे आणि त्या कलेचा उपयोग स्वावलंबी होण्यासाठी करणे आहे. कोणतेही शिक्षण परिपूर्ण केल्याशिवाय त्याचे फळ आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे शिक्षण अर्धवट सोडून ठेवण्याचा विचार करू नये. किती अडचणी आल्या, कितीही जो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला त्या समारंभात व्यासपीठावर उपस्थित झालेले बालविद्यार्थी डॉक्टर नंदकुमार रावळ सर आपला व्यवसाय चालू केला आणि त्या व्यवसायातून आपली ज्ञानपीठा अभिवृद्धी व्हावी या मनाचं समर्पण शंकरी विद्याच्या कविनगरीमध्ये त्यांनी शंकरांच्या आशीर्वादानं आपली ज्ञानपीठा मुलांना संस्कार चांगले संस्कार केले. For being felicitating me on this occasion. I felt very great for being considered. I am very grateful and thankful. I would always like to say that you should study forward and make your parents proud. And around you people, you should also teach others to be educated and all. That's it. Thank you. मंचावर उपस्थित असणाऱ्यांना सर्वांना अनप्लॅन्ड आहे की आम्हाला माहिती होतं आमचं सत्कार वगैरे होणार आहे, पण खूप छान वाटलं. आणि आमच्या फॅमिलीने, आमच्या भोपळे परिवारांनी, आमच्या आई वडिलांनी हे जे आम्हाला प्रोत्साहन केलंय शिक्षणासाठी, हे खरंच खूप आम्ही भाग्यवान आहोत. आणि आमच्या समाजानं पण आम्हाला प्रोत्साहन केले, त्यामुळे आम्ही खूप खूप धन्यवाद आहोत. थँक्यू. सर्व उपस्थित आमच्या सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे माझं सीएस सुरू आहे. ती सगळी इंजिनियर बीसी होते, पण मी सीए करत आहे. पण आजच माझे आई वडिलांनी मला सपोर्ट केलं, आमच्या घरच्यांनी सपोर्ट केलं, आमच्या समाजाने सपोर्ट केलं. आजच मी असं सीए होऊन सगळ्यांचं, आमच्या परिवाराचं, आमच्या समाजाचं नाव रोशन करेन अशी मी इच्छा करतो. धन्यवाद. पुढील भाषण ऋतू भोपळा. माझा नमस्कार. माझं नाव ऋतू आहे. सर्वात प्रथम तरी मी इथे उपस्थित सगळ्यांची आभारी आहे. आणि
मी काही प्रिपेअर तरी करून यायला नाही, पण फक्त एवढंच बोलायचं आहे की आतापर्यंत जे काही अचीव केलंय ते फक्त मम्मी पप्पांच्या, आई बाबांच्या आणि फॅमिलीच्या सपोर्टनी अचीव केलंय आणि समाजाच्या सपोर्टनी वगैरे. आणि जे काही झालंय ते सगळं सद्गुरू कृपेने उत्तमाचं झालंय आणि पुढं सुद्धा खूप काही करायचं आहे. आणि माझे जे भाऊ बहिणी आहेत त्यांना सुद्धा मला इतकं सांगायचं आहे की स्वप्ने मोठे पहा आणि ते हासिल करायला मेहनत करा. इतक्यावरून थँक्यू. पण सगळ्यांना मी धन्यवाद म्हणते असं इथं आमचा सत्कार केल्याबद्दल. आणि TCS मध्ये माझं सिलेक्शन झालं आहे हे सांगायला मला खूप प्राऊड फील येते. ते सगळं फक्त आणि फक्त माझे मम्मी पप्पा परिवाराला सिद्ध झालेलं आहे. थँक्यू. हॅलो, रितेश सुजय बोबडे. मी आता 12वी कॉमर्स पास झालोय आणि अजून काय प्लॅन नाही, पण काय तर हॉटेल मॅनेजमेंट करणार आहे. आणि Vinod Gaikwad. I just gave my 12th board exams and I have appeared for NEET exam. Thank you all for participating over here. I would like to wish all the best for all the 10th and 12th appearing students. Thank you very much. So all the repeated मी सानिया जितेंद्र भोपळे यावर्षी 12वी पास झाले. माझ्या परिवाराकडून माझ्या आईवडिलांकडून इतकं छान प्रोत्साहन मिळालं की मी इतकं छान गुण मिळवू शकते. खूप खूप धन्यवाद. आणि असंच माझ्या सर्व बंधू-भगिनींनाही विनंती आहे की उत्तम कष्ट करून उत्तम गुण मिळवा आणि छान समाजाचे नावाची रोशन करा आणि परिवाराचंही असेच मी माझं शब्द पूर्ण करते. इतका छान कार्यक्रम झाला आणि यापुढे असं कधी घडलेलं नव्हतं आणि त्याची कुणाची संकल्पना होती ती उत्तमाचीच आहे. आणि यापुढे असं कार्यक्रम पुन्हा राबवले. आपल्या समाजात संयुक्त समाजाच्या वतीने असं कधी घडलं नव्हतं आणि आपल्या समाजाने एक नवीन संकल्पना केली. त्याबद्दल मी माझ्या समाजवासियांचे आभारी आहे. आणि आपल्या मुलाने याच्यामुळे काय झालं प्रोत्साहन मिळालं, त्याने पुढे काहीतरी करण्याची नवीन संधी म्हणून सगळेजण ओळखतात, पण माझं नाव प्रियंका आहे. प्रियंका गायकवाड शार्वित्रे म्हणू शकता. पण आय एम इंजिनियर, म्हणजे मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. मी जॉब करते. म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे म्हणजे माझे आबा मी खूप लहान असताना गेले, पण तरी नाही तर असं मला वाटतच नाही. का म्हणजे माझ्या फॅमिलीने एवढं सपोर्ट केला सगळ्यांनी. माझ्या आईनं मला माझ्या भावाला एवढं लहानाचं मोठं केलं. सोहळा साजरा करण्यासाठी प्रमुख पाहुण्यांपासून अनेकांचे सहकार्य लाभले. आजच्या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती पाहुणे संकेश्वरचे अनुभवी बालरोग तज्ञ डॉक्टर NP हवळ यांचे घटिक समाजकडून मी आभार मानतो. अध्यक्ष श्री किरण सीताराम शेडगे व उपाध्यक्ष बाळू अशोक गायकवाड यांचेही मी आभार मानतो. आदित्य गायकवाड, नंदिता बाळू, त्यांना सुलोचना भोपळे यांच्याकडून, त्यांना विशाल गायकवाड यांच्याकडून, अभिश्री भोपळे, रचिता कार्यक्रम सर्व बंधू बहिणींनो उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचा आभार आहे.